नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 साठी आपण प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे। येणारी ही जी तुमची रिटर्न पॅटर्नची एक्झाम आहे, या एक्झाम साठी इथे जे आपण बुक सजेस्ट करत आहोत, तर ही पुस्तक सूची फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर इतर परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत, जसं की विद्यापीठीय परीक्षा असेल किंवा तुमची सेटनेटची परीक्षा असेल, तर तिथं सुद्धा तुम्हाला हे संदर्भ ग्रंथ उपयोगी पडणार आहेत। आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती ही सगळी पुस्तकं मिळतील असं मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितलेलं आहे। सोबतच आपले डेमो आन्सर रायटिंगचे जे क्वेश्चन चालू आहेत ते देखील तुम्ही प्रॅक्टिस करा। फक्त या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत ना, हे आन्सर तुम्हाला आपल्या पुस्तकामधून जे कंटेंट आहे तिथून ते कंटेंट वापरून लिहावे लागते, ठीक आहे। ओके, आणि जे काही सब्जेक्ट असतात की जिथे करंट अफेअर्सचा रोल खूप मोठा असतो, तसं बघितलं तर प्रत्येक सब्जेक्ट जो तुमचा आहे, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री वगैरे थोडेफार सोडून, तर सगळीकडेच तुम्हाला करंट अफेअर्सचा रोल जो आहे तो मोठा दिसून येतो। करंट मधले एक्झाम्पल वगैरे तुम्हाला तिथं लिहावे लागतात आणि मग तिथं आपलं इम्प्रेशन जे आहे ते खूप चांगलं पडून जातं, ठीक आहे। ओके, तर आजच्या सेशन मध्ये आपण पॉलिटी म्हणजे आपला जो जीएस पेपर 2 आहे त्याच्यावरचे काही डेमो क्वेश्चन्स घेणार आहोत। क्वेश्चन्स फक्त तुम्ही ऐकू नका किंवा सेशन तुम्ही फक्त बघू नका, तुम्ही हे क्वेश्चन घेऊन उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। किंवा तुमचा सिलेबस जरी कव्हर झाला नसेल तरी तुम्ही काय करू शकता, तुम्ही जे आपलं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही मागवा। पुस्तक मागवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुस्तकामधून जे टॉपिक आहेत ना, तर ते टॉपिक अगोदर कव्हर करून घ्यायचं आहे। ते आहे आपलं पुस्तक यूपीएससी एमपीएससी पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, ठीक आहे। कारण आपण एक्झाम कुठली देते, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची आपण एक्झाम इथं देत आहोत। लक्षात आलं? तर हे सगळं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट सोबतच अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण मिळून जाईल। जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता। ओके, तर इथं तुम्ही इथून सगळं कंटेंट घ्या आणि आन्सर रायटिंगची जी तुमची प्रिपरेशन आहे ती स्टार्ट करा। आजच्या सेशन मध्ये आपण खूप चांगले क्वेश्चन घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंग बद्दल खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळून जाईल, ठीक आहे। ओके, बघा आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये, आता याच्या आधीच्या आपण एक्झाम दिलेल्या आहेत, भले तुम्ही कंबाईनची एक्झाम दिलेली असेल किंवा तुम्ही राज्यसेवा दिलेली असेल, तर तिथं आपल्याला आर्टिकल्स असतील, परिशिष्ट असतील, बरोबर, हे सगळं आपल्याला सतत रिवाइज करावं लागायचं, अनुसूची वगैरे। तर या अनुसूचीवरती हा क्वेश्चन आहे। क्वेश्चन मध्ये काय दिलंय तुम्हाला की 6वी अनुसूची जी आहे ना, तर या 6व्या अनुसूचीमध्ये जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशांना स्वायत्ततेची तरतूद आहे का आहे, ठीक आहे। आता तुम्ही पटकन आठवा की 6वी अनुसूची काय आहे, लक्षात आलं? तर इथल्या प्रदेशांना स्वायत्ततेची तरतूद आहे, परंतु आता काय झालंय, या स्वायत्तेच्या तरतुदीमुळं प्रशासनासमोर आव्हानं पण निर्माण झाले। ओके, क्लिअर? क्वेश्चन कशावरती आहे, क्वेश्चन 6व्या अनुसूचीवरती आहे। हे तुम्हाला पहिलं सेंटेन्स वाचल्यानंतर समजलं, पण याच्या आधी फक्त 6वी अनुसूची काय आहे इतकंच, म्हणजे एका लाईन मध्ये इन्फॉर्मेशन गरजेची होती। आता तसं आहे का? नाही, आता तुम्हाला डिटेल सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे। या 6व्या अनुसूचीमध्ये ज्या काही प्रदेशांना स्वायत्ततेची तरतूद दिली, त्याच्यामुळं आपल्या प्रशासनासमोर काय आव्हानं निर्माण झाली। ओके, समकालीन भारतामध्ये 6व्या अनुसूचीची प्रासंगिकता आणि त्याचे परिणाम याच्यावरती चर्चा करा। हा क्वेश्चन आहे 250 शब्दामध्ये लिहायचा, ठीक आहे। किती शब्दामध्ये? 250 शब्दामध्ये। आता आपल्याला क्वेश्चनचे पार्ट्स करायचे आहेत। पहिला पार्ट आहे हा, याला मी 1 नंबर देते। दुसरा पार्ट आहे जी आव्हानं निर्माण झालेली आहेत, ती आव्हानं तुम्हाला सांगायचे। आणि तिसरा पार्ट आहे की तुम्हाला प्रासंगिकता आणि त्याचे परिणाम याच्यावरती चर्चा करायची। मग आतापर्यंत आपण रेडीमेड नोट्स, व्हॉट्सअप, टेलिग्राम, शॉर्ट नोट, छोटी पुस्तकं जे काय असतील ते वापरत होतो, पण आता जर तुम्ही राज्यसेवा देत असाल
तर मात्र असे क्वेश्चन टॅकल करण्यासाठी आदर्श ग्रंथ, संदर्भ ग्रंथ तुम्हाला इथं वापरावे लागतात, हे विसरू नका. ठीक आहे, ओके. बघा आपल्याला उत्तर कसं लिहायचं आहे. आपल्याला दृष्टिकोन बघायचा आहे की सोडवण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. ठीक आहे, तर इथं मी तुम्हाला जसं बोलले की क्वेश्चन कशावरती आहे, 6व्या अनुसूचीवरती आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की जी 6वी अनुसूची आहे या 6व्या अनुसूचीबद्दल थोडक्यात माहिती द्यायची. ठीक आहे, खूप काही लिहित बसू नका, कारण आपल्याला असं नाही म्हटलं की 6व्या अनुसूचीबद्दल सगळं सांगा. नाही, आपल्याला 6व्या अनुसूचीवरती क्वेश्चन आहे, म्हणजे ज्याच्यावरती क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊन आपल्याला काय करायचं इथं आपलं इंट्रोडक्शन द्यायचंय किंवा आपल्या आन्सरला स्टार्ट करायचंय. प्रश्नाचं उत्तर द्या आणि त्या प्रदान केलेल्या स्वायत्तेबद्दल सखोल माहिती द्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. कारण याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायला सांगितले क्वेश्चन मध्ये. 6व्या अनुसूची अंतर्गत प्रशासनासमोर आव्हानं आपल्याला विचारले क्वेश्चन मध्ये की आव्हानं काय आहेत ते सांगा. तर त्या आव्हानांवरती प्रकाश टाका. समकालीन भारतात 6व्या अनुसूचीची प्रासंगिकता स्पष्ट करा आणि 6व्या अनुसूचीची प्रासंगिकता ज्या आपल्या उदयोन्मुख गरजा आहेत त्या गरजांशी जुळवून घेण्यासाठी उपाययोजना पण तुम्हाला सुचवायचे. दूरदृष्टी ठेवून म्हणजे एक विजन असलं पाहिजे तुमच्याकडं आणि मग तुम्ही तिथं उत्तराचा शेवट अतिशय चांगला करू शकता. एक भावी अधिकारी म्हणून ही विचारसरणी तुमची तिथं दिसली पाहिजे. ओके, एक्झामिनरला हे तेवढं तिथं तुम्ही लक्षात ठेवा. तर हा दृष्टिकोन आहे हा क्वेश्चन टॅकल करण्याचा. तर बघूया आपण इथं आपल्याला काय काय लिहिलं पाहिजे. बघा, इंट्रो मध्ये तुम्ही काय लिहू शकता. इंट्रो मध्ये तुम्ही लिहू शकता की भारतीय संविधानाची 6वी अनुसूची, कारण त्याच्याबद्दलच आपल्याला लिहायचंय. तर ही 6वी अनुसूची संविधान सभेने स्थापन केलेल्या बोर्डोलोई समितीच्या अहवालावर आधारित आहे. आतापर्यंत आपण हे कधी वाचलं होतं का? नाही. याला IMP करा, व्हॅल्यू ऍडिशन करा. ठीक आहे, ओके, क्लिअर. आपण संविधान सभा वाचली, अनुसूची वाचलेली आहेत, पण कोणती अनुसूची कोणत्या समितीने शिफारस केलेली आहे हे आपल्याला माहित नव्हतं. त्याच्यानंतर बघा आर्टिकल 244(2) अंतर्गत आता असे आर्टिकल जे आहेत ना ते तुमच्या आन्सर मध्ये आले पाहिजेत, हे इथं तुम्ही विसरू नका. तर आर्टिकल 244(2) अंतर्गत 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम मधील आदिवासी क्षेत्रांना स्वायत्तता प्रदान केली आहे. समजा तुम्ही इथं फक्त जर लिहिलं की 6व्या अनुसूची अंतर्गत आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम मधील आदिवासी क्षेत्रांना स्वायत्तता प्रदान केली आहे, तर ते उत्तर या आर्टिकल शिवाय थोडंसं अपुरं राहील. बरोबर, लक्षात आलं. 250 शब्दामध्ये उत्तर तुम्हाला विचारले, तुम्ही फक्त हे स्टेटची नावं लिहिताय आणि एखादा विद्यार्थी आर्टिकल पण लिहितोय, ऑब्विसली त्या विद्यार्थ्याला मार्क चांगले मिळणार. ओके, तर हे तुम्ही विसरू नका. GS पेपर 2 इथं आर्टिकल तुम्ही लिहिलंच पाहिजे, लक्षात घ्या. आर्टिकल न लिहिणं म्हणजे आपले मार्क स्वतःहून आपण कट केल्यासारखे आहे. ओके, ज्याच्यामुळे आदिवासींचे हक्क आणि सांस्कृतिक ओळख संरक्षित होते. काय होतं या आर्टिकल 244(2) अंतर्गत स्वायत्तता दिली या स्टेटला, तर यांची जी सांस्कृतिक ओळख आहे ती संरक्षित होते, आदिवासींचे हक्क जे आहेत ते संरक्षित होतात. हे तुम्ही आता थोडक्यात इंट्रो मध्ये क्वेश्चन ज्याच्याबद्दल आहे त्याच्याबद्दल इंट्रो मध्ये थोडक्यात लिहायचं असतं, पण महत्वाचं लिहायचं असतं. म्हणजे आपण इथं सगळं महत्वाचं सांगितलं. संविधान सभा, बोर्डोलोई समिती, आर्टिकल 244, स्टेटची नावं सांगितली आणि कशासाठी आहे. ओके, क्लिअर. तर हे झालं तुमचं परफेक्ट इंट्रोडक्शन. लक्षात आलं, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता इथं तुम्हाला ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स दिसत आहेत. आता हा जो मॅप आहे हा तुम्ही काढलाच पाहिजे असं नाहीये, जस्ट मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला काढता आला तर खूपच चांगली गोष्ट आहे. मुख्य भाग जो आहे ना तो उत्तराचा, याच्यामध्ये तुम्हाला 6व्या अनुसूचीद्वारे प्रदान केलेली स्वायत्तता लिहायची सुरुवातीला. बरोबर, त्याच्यामध्ये ADC द्वारे स्वशासन असेल,
स्वायत्त जिल्हा परिषदांना जमीन वने, पण इथं आरक्षित वने वगळता हे तुम्ही उत्तरामध्ये लिहिलं पाहिजे. उत्तराधिकार आणि न्याय प्रशासन याच्यासारख्या प्रमुख क्षेत्राचं व्यवस्थापन करण्यासाठी कायदेविषयक, कार्यकारी आणि न्यायालयीन अधिकार आहे. ओके, स्वायत्ता म्हणजे काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. स्वायत्त जिल्हा परिषदांना काय स्वायत्त आहे, लक्षात आलं. दुसरा मुद्दा आहे विकेंद्रित प्रशासन. आता विकेंद्रित प्रशासनामध्ये तुम्ही काय लिहिणार की स्थानिक आदिवासी संस्थांना त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये विकासात्मक उपक्रम, महसूल संकलन, व्यापाराचे नियमन करण्याचा अधिकार देतं. उदाहरण लिहिलं तर बेस्टच आहे. बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल स्थानिक शिक्षण कल्याणकारी योजनांचं व्यवस्थापन करतं. आता हे उदाहरण लिहिण्यासाठी अभ्यास खूप तगडा लागतो आणि असं नाहीये की थेरीचं पुस्तक वेगळं वाचताय, उदाहरणासाठी वेगळं पुस्तक वापरताय तर त्याचा काही उपयोग नसतो. मग तुम्ही पुस्तकच असं वापरा की जिथं तुम्हाला थेरी सोबतच हे एक्झाम्पल पण मिळालेले असते. लक्षात आलं, क्लिअर. म्हणून मी तुम्हाला सांगते की पुस्तकं तुम्ही कोणती रेफर करताय त्याच्यावरती तुमची विचारसरणी इथं डेव्हलप होणार आहे. पुढचा मुद्दा आहे विकासासाठी विशेष तरतुदी. बघा याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण की राज्यपाल स्थानिक सामाजिक आर्थिक परिस्थिती पूर्ण करण्यासाठी काय करू शकतात, कायदे सुधारू शकतात किंवा कायदे शिथिल पण करू शकतात. एक्झाम्पल द्या की 6व्या अनुसूचीच्या तत्वानुसार कलम 371 अ अंतर्गत नागालँडसाठी विशेष सूट आहे. बरोबर, तर हे तुम्ही एक्झाम्पल द्या. तुम्ही पॉइंट लिहिताय ना तर तो पॉइंट बरोबर आहे हे दाखवायसाठी तुम्ही तिथे एक्झाम्पल लिहिलं पाहिजे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर हे जे पॉइंट्स आहेत ना हे पॉइंट्स तुम्ही इथं लिहिले पाहिजेत. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट बघा, नेक्स्ट पॉइंट आहे 6व्या अनुसूची अंतर्गत प्रशासनासमोरची आव्हाने. हा आपण सेकंड मुद्दा बघितला होता जो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलाय की तुम्हाला ही आव्हानं लिहायची. ठीक आहे, ओके. पहिलं आव्हान तुम्ही लिहू शकता केंद्र आणि राज्य धोरणांमधील तफावत. ठीक आहे, की केंद्र आणि राज्य धोरणामधील तफावत. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्देशांची अंमलबजावणी जी आहे ती जिल्हा परिषदांकडून क्षमता किंवा संसाधनांच्या कमतरतेची कारणे देऊन केली जात नाही. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे काय होतं, इच्छित प्रशासन सुधारणांना विलंब होतो. ओके, एकतर विलंब होतो किंवा अडथळा पण येतो. तर हे आव्हान आहे, हे तुम्ही इथे लिहू शकता. दुसरं आव्हान बघा, आंतर आदिवासी संघर्ष. हा दुसरा मुद्दा की आता इथे ज्या जिल्हा परिषद आहेत ना त्या काय करतात, बहुधा वेगवेगळ्या हितसंबंधासह अनेक आदिवासी समुदायांचं प्रतिनिधित्व करतो एकच एडीसी. त्याच्यामुळे काय होते, इथं स्पर्धा आणि संघर्ष पण निर्माण होतो. उदाहरणार्थ आसाम मधील दिमा हसाओ येथील संघर्ष, हे एक्झाम्पल तुम्ही इथं लिहिलं पाहिजे. तिसरं आवाहन आहे आर्थिक अडचणी. केंद्र आणि राज्य सरकारकडून अपुरं आर्थिक हस्तांतरण विकासात्मक उपक्रमांना मर्यादित करतं आणि विकासात्मक गरजांपेक्षा लोकसंख्येच्या आकारावर आधारित निधी वाटप केल्यामुळे काय होतं, डेफिनेटली इथं असमानता निर्माण होणार. तर ही आव्हानं तुम्ही लिहा, खूप चांगले मार्क्स मिळतात. जे क्वेश्चन मध्ये विचारले ते आपण तिथं लिहिलं पाहिजे. नेक्स्ट मुद्दा बघा, नेक्स्ट आहे इतर आदिवासी क्षेत्रांना वगळणं. हे पण आव्हान आहे की इथं तुम्ही लिहू शकता की लडाख आणि मणिपूर यांच्यासारखे काही भाग आहेत, इथं अनेक आदिवासी बहुल क्षेत्र समान संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी 6व्या अनुसूची अंतर्गत समावेश करण्याची मागणी करतात. ठीक आहे, तर हे पण एक आव्हान आहे, हे पण तुम्ही इथं लिहू शकता. ओके, नेक्स्ट बघा, समकालीन भारतामध्ये 6व्या अनुसूचीची प्रासंगिकता. याच्यावर चर्चा करा असं आपल्याला म्हटलेलं आहे. सो इथं तुम्ही लिहू शकता की जी आदिवासी ओळख आणि सांस्कृतिक जतनाचा मुद्दा असेल, बरोबर, त्याच्यानंतर आदिवासींच्या जमिनी आणि संसाधनांचं संरक्षण असेल. आता याच्यामध्ये लिहायचं काय की तुम्हाला ऍट अ टाइम तिथं सुचेल का नाही ते आधी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आधी तसे तुम्ही कंटेंट वाचली पाहिजे, तशी पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रासंगिकता म्हटलंय तर इथं
आदिवासी ओळख आणि सांस्कृतिक जतन याच्या तरतुदी आहेत ना, या तरतुदी आदिवासी रीतिरिवाज, परंपरा, भाषेचं संरक्षण करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, मेघालयातील खासी, गारो भाषांना एडीसी द्वारे मान्यता आणि प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. बाह्य प्रभावामुळे होणारे सांस्कृतिक अधोगती रोखतायत. ओके, तर हे तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर आदिवासींच्या जमिनी आणि संसाधनांचं संरक्षण. तर आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत तर गैर आदिवासी लोकांना हस्तांतरित करण्यास प्रतिबंधित करते, बरोबर. त्याच्यामुळे आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित होते आणि शोषण रोखलं जातं. व इतकं लिहिल्यानंतर जर तुम्ही हे एक्झाम्पल लिहिलं की मेघालयामधील कोळसा खाणी विरुद्ध SC मध्ये निर्णय दिला होता की आदिवासी लोकांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे, बरोबर, आणि त्यांच्या जमिनी आणि त्यांच्या संसाधनाचं रक्षण करणारा हा एक निर्णय तिथं होता. तर हे तिथं तुम्ही लिहू शकता. एक्झाम्पल लिहिलं तर बेस्टच आहे. आदिवासी मूल्यानुसार शाश्वत विकास उपक्रमांना प्रोत्साहन देण्यास मदत करते किंवा जी 6वी अनुसूची आहे त्यांच्याशी उद्योन्मुख गरजांशी सुसंगत बनवण्यासाठी काही उपाययोजना पण तुम्हाला इथे सांगायचे. आव्हानं तुम्ही सांगितली, प्रासंगिकता तुम्ही लिहिली. आता इथे तुम्हाला काय करायचंय, उपाययोजना सांगायचे. पहिली उपाययोजना आहे आर्थिक सक्षमीकरण, दुसरी आहे पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन, ठीक आहे, तिसरी आहे संघर्ष निराकरण यंत्रणा, चौथी आहे नागरी समाजासोबत सहकार्य. ज्या अडचणी आहेत तेच इथे उपाययोजना असणार आहेत, लक्षात घ्या. तर लोकसंख्या आधारित दृष्टिकोन ठेवण्याऐवजी गरज आधारित निधी वाटप केलं पाहिजे. त्याच्यानंतर पारदर्शक जबाबदार प्रशासन, स्वतंत्र ऑडिट यंत्रणा, सामाजिक ऑडिटची स्थापना काय करते, भ्रष्टाचाराला आळा घालू शकेल. त्याच्यानंतर संघर्ष निराकरण, आंतर आदिवासी वाद होतात, एक्झाम्पल पण आपण दिलं, तर इथं विशेष एक आयोग स्थापन केला पाहिजे. त्याच्यानंतर एडीसी, NGO, स्थानिक आदिवासी संघटना यांच्यामध्ये सहकार्य पाहिजे, त्याला थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, प्रशासनाचं अंतर कमी होऊ शकतं आणि विकास प्रकल्प नेहमी स्थानिक लोकांचं जर सहकार्य मिळालं तरच खूप चांगल्या रीतीने तिथं सक्सेसफुलपणे पार पाडले जाऊ शकतात, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं 6व्या अनुसूची अंतर्गत जे हक्क आहे ना त्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यास पण मदत करू शकतात हे सगळे पॉइंट. धोरण सुधारणा आणि आढावामध्ये तुम्ही काय लिहिणार की 6व्या अनुसूचीतील तरतुदींचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेणं आवश्यक आहे. कोणत्याही धोरणात्मक सुधारणांमध्ये आदिवासी लोकसंख्येच्या विकसित होत असलेल्या गरजा, तर हे तुम्ही सुचवलेले उपाय आहेत, लक्षात घ्या. आता हे आपण सुचवलेले म्हणजे हे सगळं कंटेंट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळालेलंच आहे, लक्षात घ्या. परीक्षेमध्ये हे विचारलं जातंय, ते फक्त आपल्याला कव्हर करता आलं पाहिजे, ठीक आहे. नॉर्मल तुम्ही अभ्यास करताय पॉलिटीचा, तर तिथं तुम्ही आतापर्यंत फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवत होतात, हे सगळं तुम्ही लिहू शकत होतात का नाही, किंवा हे सगळं तुम्हाला माहिती होतं का नाही, की बाबा काय प्रशासनासमोर काय आव्हाने आहेत, काय तरतुदी आहेत. आपण एक अधिकारी म्हणून जर तिथे गेलो तर पुढे आपण उपाययोजना काय केल्या पाहिजे, तर हे सगळं आपल्याला राज्यसेवेमध्ये आता पुढे लिहायचं आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर क्वेश्चन खूप चांगले असतात, तुम्ही विचार करत गेला तर उत्तर पण चांगले लिहिता येतात. निष्कर्ष काय निघतो शेवटी, निष्कर्ष हा निघतो की 6वी अनुसूची म्हणजे आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण, बरोबर. मग हे संरक्षण करण्यासाठी आणि स्वराज्याला चालना देण्यासाठी 6वी अनुसूची काय आहे, महत्वाचं साधन आहे. जर 6वी अनुसूची नसती तर यांचं संरक्षण झालं असतं का, नाही. मग आदिवासी समुदाय जो आहे ना त्यांच्या नव्याने येणाऱ्या ज्या गरजा आहेत, ज्याला आपण उद्योन्मुख गरजा म्हणतो, त्या पूर्ण करण्यासाठी, त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी, त्याची निरंतर प्रासंगिकता सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण, प्रशासकीय सुधारणा, अधिक समावेशकता, हे सगळं इथं काय आहे, गरजेचं आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. हे तुम्ही इथं लिहू शकता. हा तुमचा एक व्यवस्थित असा निष्कर्ष इथं होऊन जातो, ठीक आहे. ओके, तर असा हा क्वेश्चन होता. खूप चांगले क्वेश्चन असतात बघा. तर 6व्या अनुसूचीबद्दल जर तुम्ही पुस्तकातून सगळं काही व्यवस्थित वाचलं असेल तर 250 शब्दामध्ये या क्वेश्चनचे खूप चांगले मार्क्स मिळतात. फक्त जिथं जिथं आर्टिकलची गरज आहे, जिथं जिथं एक्झाम्पलची गरज आहे, ते तिथं तुम्ही लिहिले पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे
महिला सक्षमीकरणासाठी, क्वेश्चन काय, महिला सक्षमीकरणासाठी लिंग बजेटिंग, ठीक आहे, किंवा लिंग अंदाजपत्रक हे एक प्रभावी साधन आहे. भारताच्या विकास धोरणामध्ये लिंगभेद कमी करण्यासाठी त्याची प्रभावीता विश्लेषण करा. तर लिंग अंदाजपत्रकावरती एक क्वेश्चन आहे. हा काय म्हणतोय क्वेश्चन, की महिला सक्षमीकरण करायचंय तर लिंग अंदाजपत्रक हे प्रभावी साधन आहे. याचे इंट्रो मध्ये तुम्हाला लिहावं लागेल की हे कसं प्रभावी साधन आहे, बरोबर. त्याच्यानंतर भारताच्या विकास धोरणामध्ये लिंगभेद कमी करण्यासाठी त्याची प्रभावीता विश्लेषण करा. आता इथं तुम्हाला काय सांगावं लागेल, क्वेश्चन आहे लिंग अंदाजपत्रकावरती, म्हणजे तुम्हाला इथं लिंग अंदाजपत्रकाची डेफिनेशन लिहून उत्तराला स्टार्ट करावं लागेल, बरोबर. लिंगभेद दूर करण्यासाठी लिंग बजेटिंगची प्रभावीता तुम्हाला म्हटलं, लिंग अंदाजपत्रकाची जी प्रभावीता आहे कसं प्रभावी करतं ते हे तुम्हाला लिहावं लागेल. सकारात्मक परिणाम लिहावे लागतील, त्याच्यासमोर आव्हाने लिहावे लागतील. लिंगभाव अंदाजपत्रकाची प्रभावीता वाढवायचंय त्याच्यासाठी काय उपाययोजना तुम्ही करू शकाल एक अधिकारी म्हणून ते तुम्हाला लिहावं लागेल. आणि दूरदर्शी दृष्टिकोन ठेवून तुम्हाला इथं योग्य निष्कर्ष काढावा लागेल. ओके, क्लिअर. तर असा हा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काय काय लिहू शकतो, की लिंग अंदाजपत्रक एक आर्थिक असा नवीन उपक्रम आहे, ओके, ज्याचा उद्देश महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, लिंग विषमता दूर करण्यासाठी अर्थसंकल्पीय वाटप जो आहे ना त्याच्यामध्ये लिंग दृष्टिकोन समाविष्ट करणे आहे. ओके, डेफिनेशन तुम्ही लिहिली. सुरुवात कधी झाली, 2005-06 मध्ये भारतात सुरू झालेली ही योजना महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांवरती लक्षित खर्च सून नक्की काय करत आहे, 2005-06 मध्ये सुरुवात झाली हे तुम्हाला इथे लिहावं लागेल. मुख्य भागामध्ये तुम्ही लिहू शकता प्रभाविता लिहायचे, की लिंग आधारित अर्थसंकल्पाचे फायदे काय, काय फायदा झाला बाबा, तर शिक्षण चांगलं उपलब्ध झालं, बरोबर. पहिला मुद्दा तुम्ही लिहू शकता बेटी बचाव बेटी पढाओ, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय त्याच्या योजना आहे, त्याच्यामुळे काय झालं, मुलींची नोंदणी वाढली, बरोबर. ज्याच्यामुळे साक्षरतेमधला भेदभाव कमी झाला. महिला साक्षरता दर जो आहे तो इथे लिहावा लागेल तुम्हाला 65.5%, 2011 वरून 72% वाढला. तर हा 19-21 चा डेटा जो आहे तो तुम्हाला लिहावा लागेल. 2011 ची आकडेवारी तुम्हाला लिहावी लागेल, 2001 ची नाही लिहिली तरी चालेल. त्याच्यानंतर अजून काय झालं, सुधारित आरोग्य परिणाम झाले, जननी सुरक्षा योजना, पोषण अभियान याच्यासारखे जे लिंग केंद्रित कार्यक्रम आहे त्याच्यामुळे माता बाल मृत्यू दर कमी झाला. ऑलरेडी याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेत की वस्तुनिष्ठ, बरोबर, माता मृत्यू दर, पण फक्त इथे तुम्हाला हे एक्स्ट्रा सगळं लिहावं लागतं, किती जन्मामागे किती कमी झाला वगैरे वगैरे, ठीक आहे. मार्क्स कशाला आहेत, मार्क्स याला आहे, म्हणजे हे तुम्ही लिहिलंय पोषण अभियान जननी सुरक्षा बेस्टच आहे, पण खालचा मुद्दा जर लिहू शकत असाल फिगर्स वगैरे खूप चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. ओके, महिला आर्थिक सक्षमीकरण, जून 2022 मध्ये 8.39 कोटी ग्रामीण गरीब महिलांना 76.74 लाखाहून अधिक बचत गटांमध्ये संघटित पण करण्यात आले, ठीक आहे. त्याच्यानंतर मनरेगा अंतर्गत किमान 1/3 कामगार महिला असणं अनिवार्य आहे, ज्याच्यामुळं आर्थिक स्वातंत्र्य इथं महिलांचं वाढलेलं दिसून येतं आपल्याला. हा मुद्दा पण तुम्ही इथे लिहू शकता. त्याच्यानंतर चांगलं संरक्षण मिळालंय, कायदेशीर मदत महिलांना मिळाली, जसं की वन स्टॉप सेंटर आहे, निर्भया फंड आहे, हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे, फक्त तुम्हाला इथे लिहायचं. काही क्वेश्चन असे असतात की जे आपल्याला सगळं नॉलेज असतं, फक्त व्यवस्थित पुट करता आले पाहिजेत. घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा झाला, विशाखा मार्गदर्शक तत्वे आहेत. तर हे सगळं फायदा कशाचा आहे, हे लिंग अंदाजपत्रक बनल्यामुळे इथं फायदा मिळालेला दिसतो. लिंगभाव प्रतिसादात्मक पायाभूत सुविधांचा विकास. आता इथं मात्र तुम्हाला स्वच्छ भारत अभियानाचा मुद्दा लिहावा लागेल. महिलांसाठी स्वच्छता सुविधांना प्रोत्साहन दिलं, स्वच्छता सुधारली, मुलीमध्ये शाळेमधील उपस्थिती मुलींची कमी होती ती वाढली. प्रधानमंत्री आवास योजना महिलांसाठी घराच्या मालकीला प्राधान्य देते, ज्याच्यामुळे आर्थिक सुरक्षितता इथं सुनिश्चित होऊन जाते. हा मुद्दा तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आता हे सगळं झालंय, सरकार करते, मदत करते, लिंग अंदाजपत्रक राबवलं जाते 5-6 पासून, पण हे इतकं सोपं आहे का नाही, त्याच्यामध्ये काही आव्हानं पण आहेत. काय आव्हानं आहेत, निधी वापरामध्ये तफावत. कॅगचा अहवाल काय सांगतो की प्रमुख विभागामध्ये लिंग बजेटिंग लिंग अंदाजपत्रकच्या
कमतरतेमुळे महिला बजेट वाटपाचा कमी वापर झालेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर राज्यस्तरीय तफावत आहे. कर्नाटक आहे, केरळ आहे, महाराष्ट्र आहे. काही राज्यामध्ये मजबूत लिंग बजेटिंग फ्रेमवर्क आहे, आपलं राज्य आहे त्याच्यामध्ये. पण काही राज्य अंमलबजावणीमध्ये माग आहेत, कमकुवत आहेत. त्याच्यानंतर जबाबदारी यंत्रणा असेल, प्रभाव मूल्यांकन यंत्रणेचा अभाव, निधी वाटप असेल, धोरण अंमलबजावणीमध्ये अकार्यक्षमतेला कारणीभूत ठरतो. ओके. त्याच्यानंतर लिंग विभाजित डेटाचा अभाव. बघा, महिलांचा आर्थिक सहभाग किती आहे आणि सार्वजनिक संसाधनामध्ये प्रवेशाबद्दल किती महिलांचा समावेश आहे हे डेटा मिळतच नाहीये. धोरण तयार करण्यामध्ये मग काय होतो, इथं अडथळा येऊ शकतो. ओके, क्लिअर. पुढचं आव्हान तुम्ही लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही 3 ते 4 आव्हानं तुम्ही लिहा, अजून भरपूर तुम्हाला मिळतील. उपाय लिहा एक अधिकारी म्हणून, की संस्थात्मक यंत्रणा मजबूत केली पाहिजे, निधीचं चांगलं वाटप वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रांच्या पलीकडे लिंग बजेटिंगचा विस्तार केला पाहिजे, बरोबर. सार्वजनिक आर्थिक जबाबदारी पारदर्शकता वाढवली पाहिजे. हे सगळे तुम्ही उपाय लिहा. ओके, बुलेट पॉइंट्स मध्ये हायलाइट करून तुम्ही लिहू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनली तुमचा निष्कर्ष द्या की महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात कोणी भूमिका बजावली. लिंग अंदाजपत्रकाने या उपक्रमांना SDG 5 जोडून व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असे मुद्दे आले पाहिजे. भारत महिलांविरुद्ध सर्व प्रकारच्या भेदभावाच्या निर्मूलनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नमूद केलेल्या तत्वानुसार लैंगिक समानता आणि समावेशक विकासाला आणखी चालना देऊ शकतो. ओके, तर हे सेशन बघितल्यावर तुम्हाला असं वाटत असेल की अरे हे किती सोपं आहे. सोपं आहे, पण हे सगळं कंटेंट एका पुस्तकामध्ये मिळणं डिफिकल्ट असतं. म्हणूनच मी तुम्हाला आपली पुस्तकं इथं सजेस्ट करते. तर GS पेपर 2च्या तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा आपल्या पॉलिटीच्या पुस्तकासोबतच. जर काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या पब्लिकेशनचा नंबर मिळेल, कॉल करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही अजून डाऊट असतील तरी तुम्ही देऊ शकता. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.